हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. व्हिडिओचं थंबनेल बघितलं आणि त्यातल्या समोरची इमेज बघितली की एकदम अजून जास्त हे झालं असेल की म्हणावं सर मागच्या काही दिवसापासून आम्ही याच गोष्टीला जास्त भीतो आहे आणि तीच गोष्टी समोर आणलेली आहे, ती म्हणजेच भीती, फिअर. आत्तापर्यंत अभ्यासावर आपण खूप बोललो आहेत. तुम्हाला एवढं मटेरियल दिलेलं आहे इकॉनॉमिक्सचं तरी की त्याच्यात काय आता याच्या पलीकडे करण्याची काही आवश्यकता उरलीच नाही आहे. तर मग आता कंटेंटच्या व्यतिरिक्त परीक्षेसाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट लागते, ज्याला आपण थोडं मोटिवेशन म्हणा, बूस्ट म्हणा, काय तुमच्या पद्धतीनं मॉरल सपोर्ट म्हणा, वॉटेवर, तीसुद्धा तितकीच जास्त गरजेची जितकं तुम्ही कंटेंट याच्या आधी सिरियसली घेतलेला आहे. अभ्यास खूप जणांचा असतो पण 5 मोजकेच जण होत आहेत. त्याचं काय कारण आहे, अभ्यासासोबत आता इथून पुढे या 4-5 दिवसात जे परीक्षेचा कालावधी उरला आहे, 2 दिवस उरलेले आहेत, त्याच्यात काही गोष्ट तुम्हाला मेंटेन करावी लागणार आहे जेणेकरून रिझल्ट येईल. ती सगळ्यात महत्त्वाची आहे. बाकी टेक्निकल गोष्टी आता तुम्हाला भरपूर ठिकाणी पाहायला मिळत असेल की काय करायचं आहे, त्या 1 तासाची मॅनेजमेंट, 1 तासाचं काय असेल सगळं. इथं मला तुम्हाला मेंटल स्टॅबिलिटी ही जी गरजेची आहे ना, त्याचं महत्त्व पटवून द्यायचं आहे. सगळा अभ्यास जरी केलेला असेल तरीही भीती आहे. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना, जे नवीन विद्यार्थी आहेत ऑब्व्हियसली त्यांचा तुलनेने ह्याचा थोडाफार कमी प्रमाण असेल, पण जुन्या विद्यार्थ्यांना हे जास्त आहे. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर ह्याला दुर्लक्ष केलं, या भीतीला, याच्यावर व्यवस्थित लक्ष देऊन काम नाही केलं तर लक्षात घ्या हे संपवणार आहे. म्हणजे ही गोष्ट अशी आहे की जी पूर्ण डिस्ट्रॉय करते, तुम्हाला संपवते. मग आपल्याला भीती स्वतःला संपवायच्या अगोदर आपण तिला संपवलं पाहिजे. याच्यासाठी काय काय जे करता येईल ते आपण करणं अपेक्षित आहे. नाही तर अजूनही शेवटपर्यंत कंटेंट, वाचन, रीडिंग, रिव्हिजन याच्यात जर मागे पळत बसलात तर याच्याकडे दुर्लक्ष होईल. आणि ही एकमेव अशी गोष्ट आहे, लक्षात ठेवा, पेपर झाल्यानंतर तुम्हाला मी गजानन भस्के आठवलं असं माझं नेहमीच वाक्य असतं की शेवटच्या काळामध्ये खूपच जास्त अभ्यासाकडे लक्ष केलं आणि याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मोठे परिणाम भोगावे लागतील, ही ज्याची जाणीव नंतर होईल तुम्हाला. ह्याचा अर्थ असा नाही की अभ्यास सोडून द्या, अभ्यास ठेवा, त्या फेजमध्ये असलंच पाहिजे, वाचन, ते डोक्याला चालना मिळालीच पाहिजे. पण इथं ह्याच्याकडेही काही गोष्टी बघणं जे आपापल्या पद्धतीला पर्सनल लेवलला आपल्याला काय करता येईल त्याचे मी काही पॉईंट डिस्कस तुमच्यासाठी करणार आहे. त्यामुळं हा सगळ्यात महत्त्वाचा आत्ताचा इश्यू आपला इथं प्रॉब्लेम्स आणि त्याचं सोल्युशन दोन्ही गोष्टी सोबत आणलेल्या आहेत. हे शेवटचा जो काय काळ असेल, 4 वर्ष, 4 दिवस, 5 दिवस, 3 दिवस, जे काय आता इथून पुढं जसजशी परीक्षा जवळ येईल तसतशी आपण स्वतःकडून काय एक्सपेक्टेशन करतो हे इथं तुमच्यासमोर मांडलेलं आहे. जसं की एक्झाम जेवढी जवळ येईल तेवढा आपला अभ्यास जास्त झाला पाहिजे असं आपल्याला स्वतःला वाटतं. इथं लिहिले मी ओव्हर एक्सपेक्टेशन किंवा रॉंग एक्सपेक्टेशन, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लिहून घ्या. चुकीचं एक्सपेक्टेशन आहे आपल्या स्वतःकडून. जनरली नॅचरल जी फिलिंग आहे, जी आता म्हणतो तुम्हाला भीती वाटणं, इनसिक्युअर फील होणं, कॉन्फिडन्सच नसणं, सर खूप अभ्यास केला आहे, खूप वाचलं आहे पण अजिबात सर मला कॉन्फिडन्सच येत नाही आहे, ह्या नॅचरल फिलिंग आहेत जे तुम्हाला एकट्याला नाहीत, सगळ्यांनाच आहेत. सो ॲक्सेप्ट इट. आणि काही गोष्टींना मी काय म्हणतो ना की ते फ्लो होऊ द्यात, येऊ द्यात त्याला बाहेर. त्याला खूप जास्त दाबण्याचा प्रयत्न करू नका आणि त्या नॉर्मल आहेत असं फील करून मूव ऑन करा पुढं. हे कशामुळे आलेलं आहे, त्या फिलिंग, भीती वगैरे सगळं हे एक्सपेक्टेशनमुळं. जसशी परीक्षा जवळ येईल तसंच आपल्याला असं वाटतं की मी अजून खूप अभ्यास केला पाहिजे. 8 तासाऐवजी 10 तास, 10 तासाऐवजी 12 तास, बरोबर ना? मी म्हणतो ते पटते तुम्हाला. हे स्वतःचं ओव्हर एक्सपेक्टेशन झालं. ॲक्च्युली होतं ह्याच्या उलट. जसशी परीक्षा जवळ येईल, जसं 1-1 दिवस कमी होईल तसंच तुम्हाला असं वाटतं की माझा अभ्यास जास्त झाला पाहिजे, होत नाही. म्हणजे इथं परीक्षेचं वेळ, परीक्षेचा दिवस जसं कमी होईल तसं अभ्यास वाढला पाहिजे, जास्त झाला पाहिजे हे वाटतं. पण होतं काय माहिती का, तुमच्यावर प्रेशर वाढत जातं. दिवस जसं कमी होत जातील तसं प्रेशर वाढत जातं आणि मग याच प्रेशरमधून ती भीती, ती इन्सिक्युअर फिलिंग ही वाढायला लागते. म्हणून हे ओव्हर एक्सपेक्टेशन. ह्याचा जर सोल्युशन पण सांगणार आहे, आधी प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला काय आहे ते. हे नेक्स्ट, फिलिंग ऑफ इनकम्प्लीटनेस. म्हणजे कितीही वाचू द्यात, काहीही करू द्यात, काहीतरी असं वाटतं नसतं हे राहिलं, इकॉनॉमिक्सचा हा टॉपिक राहिला, हा फॅक्ट राहिला, पॉलिटिक्सचं हे राहिलं, जिओग्राफीचं हे राहिलं, वॉटेवर काहीतरी राहिलं, म्हणजेच फिलिंग ऑफ इनकम्प्लीटनेस. लिटरली सांगतो तुम्हाला, हे आत्ता जे मी सांगतोय शेवटपर्यंत बघा. तुम्हाला रिझल्टसाठी ह्या गोष्टी म्हणजे 99% तुम्ही सगळं केलं असेल, 1% हे ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे ना, हे तुमचं पूर्ण लाईफ टर्न करणार आहे. जे की पुन्हा पेपरनंतर कळेल की सर बरोबर आहे, मी हे व्हिडिओ बघितला, याच्यावर मी काम केलं आणि बस बरोबर सिच्युएशन हँडल केली मी. हे एक इथं म्हणजे ह्या 2 गोष्टी मेजर आहेत. आता आपल्याला काय करायचं की तुमच्या ज्या एक्सपेक्टेशन आहेत या रिअल वास्तवात आल्या पाहिजे. आता हे तुम्हाला कोणी सांगू की आपण खूपच वाचलं पाहिजे, खूपच अभ्यास केला पाहिजे, झालं तो गेला काळ. हे आपण डिग्रीची एक्झाम नाही आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, की एका नाईटमध्ये मी काहीतरी वाचलं ॲज इट इज तसंच आलं. स्पर्धा परीक्षा आहे.
इथं तुम्हाला तुमचा विचार, तुमचं अंडरस्टँडिंग हे चेक केलं जातं. आणि जे तुम्ही ऑलरेडी वाचलं आहे, आता त्याच गोष्टी तुम्हाला तिथं परीक्षेत तुमच्या विचारातून येणार आहेत, ज्या किती समजल्यात त्या. आणि आता 3 आणि 4 दिवसामध्ये डिग्रीचा सिलेबस तरी थोडा स्ट्रक्चर्ड असतो, एवढंच असतं. ह्याला एवढं नाही आहे, अनलिमिटेड आहे, तुम्ही वाचाल तेवढं कमीच आहे. ज्याच्यासाठी आपण 3-4 वर्ष अभ्यास केला आहे ते 3-4 दिवसात करणं शक्य आहे का? सो ॲक्सेप्ट इट. म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही सब्जेक्ट म्हणून पूर्ण वाचायचा प्रयत्न करताय तेच रिव्हिजनमध्ये नका सांगू. रिव्हिजनचा अर्थच आहे की तुम्ही सिलेक्टेड वाचलं पाहिजे, मोजकंच वाचलं पाहिजे आणि तेवढं वाचून क्लोज करून टाका. म्हणजे सायकॉलॉजिकल सॅटिस्फॅक्शन नावाची गोष्ट नाही की आपण आपल्याला सांगितलं पाहिजे की संपलं, आता मी कितीही वाचू शकत नाही, हे स्वतःला सांगा. म्हणून हे ओव्हर एक्सपेक्टेशन किंवा रॉंग चुकीचं एक्सपेक्टेशन आहे. त्याच्यामुळे काय फिलिंग येते म्हणजे काय इनकम्प्लीटनेस फिलिंग येते. ह्याला सोल्युशन सांगतो तुम्हाला. हां, मग याच्यामुळे परिणाम काय होतो बघा की इन्सिक्युअर फील होणं. म्हणजे ह्या गोष्टीमुळं काहीतरी राहिलं आहे किंवा खूपच जास्त स्वतःकडून ओव्हर एक्सपेक्टेशन केलं, ह्याच्यामुळे इन्सिक्युअर फील होऊन कॉन्फिडन्स डाऊन होतो. आणि मग हा कमी कॉन्फिडन्स जो आपण झालेला आहे, जी भीती निर्माण झालेली आहे, हीच घेऊन परीक्षेला जातो. पेपरमध्ये त्या 1 तासामध्ये परफॉर्मन्स डाऊन येतो, जे पाहिजे तसं मार्क येत नाहीत. परफॉर्मन्स डाऊन झाला, उत्तरं चुकतायला लागले, प्रश्न कळत नाही, घाईगडबड होते, टेन्शन वाढतं, ह्याच्यामुळे तुमचा स्कोअर डाऊन येतो. स्कोअर डाऊन आला की रिझल्ट येत नाही. हे लक्षात घ्या. हे वास्तव मी पेपरच्या आधी सांगतो. ह्याला जर फेस करायचं नसेल तुम्हाला अपयशाला, तर रिव्हर्स या इथं माझ्यासोबत. आणि हे इकडं ही फिलिंग, ही भीती, ही भीती आपल्याला संपवायची, आता आपण तिला संपवायचं. आणि ह्या 2 गोष्टी इथं हे करायच्यात. म्हणजे हे जे चक्र किंवा हे फ्लो चार्ट काय म्हणायचं म्हणायला डायग्राम, ही तुम्हाला परीक्षानंतर डेफिनेटली आठवल. रिझल्ट येणाऱ्याला पण, रिझल्ट न येणाऱ्याला पण. बघा तुम्हाला काय करायचं ते. या एकदा आता पुढं. सोल्युशन काय? सोल्युशनमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जे आत्ता तुम्हाला सांगितलेलं आहे. पुन्हा पहिल्यापासून एखादा सब्जेक्ट वाचायला घेणं हे चुकीचं आहे. पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत आपण लास्ट स्टेजला हे मान्य करा. त्यातला सिलेक्टेडच एरिया वाचा. स्वतःला टार्गेटच कमी ठेवा. होते काय की तुम्ही उदाहरणार्थ समजा मला 15 टॉपिक वाचायचे एखाद्याचे, पण ते पॉसिबलच नाही ना होणं. मग आता ह्याच्यात तुम्ही टार्गेट ठेवतानाच 10 ठेवा, 8 ठेवा, जे काय असेल ते. म्हणजेच सायकॉलॉजिकल सॅटिस्फॅक्शन नावाची गोष्ट अशी आहे की मी लिटरली तुम्हाला सांगतो, स्वतः मी त्याच्यात इम्प्लिमेंट केलेलं आहे. पेपरच्या आधी एक 4-5 दिवस, आज हा सब्जेक्ट 1 दिवस घेतला, उद्या दुसरा दिवस, मग आता हा सब्जेक्ट संपल्यानंतर आपण दुसरा सब्जेक्ट घेतो. तर काय होतं माहिती आहे का, आधीचे सब्जेक्टचं वाटतं अरे ते आठवत नाही मला, मग ते वाचलं पण काहीच येत नाही. मग जे सब्जेक्ट चालू त्याच्यावरचं पण लक्ष राहून जातं, नीट करायचं. ह्या सगळ्या गोष्टींचं काय करायचं, समाधान की माझा आधीचा सब्जेक्ट झाला आहे. ज्या दिवशी तुम्ही क्लोज करताय, आज रात्री मी इकॉनॉमिक्स पूर्ण संपवलं आणि आता परीक्षेतच थेट तिथे येणार, त्याच्यानंतर मनात एक शंका ठेवायची नाही की आदल्या दिवशी वाचल, हे वाचल. क्लोज करून टाका. समाधान ज्याला म्हणतो आपण किंवा डिक्लेरेशन, माझा हा सब्जेक्ट संपलाय, डिक्लेअर करून टाका. त्याचं मटेरियल वगैरे पूर्ण बाजूला ठेवा. सेम दुसऱ्या दिवशी जो सब्जेक्ट घ्याल त्याचं तसंच करा. पुन्हा म्हणायचंच नाही की मी ह्याचं हे वाचून त्याचं ते वाचू. ही जी एक गोष्ट ठेवायला तुम्ही मनात, हे मोठं घर करते. आणि मग ते जर नाही झालं तर मग असं वाटतं की हे राहिलं, ते कशाला मनात ठेवताना डिक्लेअर करून टाका. इथं आपल्या डोक्याला मनाला ही कमांड द्यावी लागते, ती देऊन बघा आणि लिटरली सगळं आठवतं. काही नाही, जे वाचलं ते केलेलं. फक्त आपणच आपल्या स्वतःला काय म्हणतो, नाही मग हे शेवटचं वाचायचं राहिलं आणि ते वाचलं नाही गेल्यामुळं मग परीक्षेमध्ये नकारात्मक परिणाम होतात. म्हणून हे डिक्लेरेशन सब्जेक्टचं इथून पुढे करायला सुरुवात करा. एक सब्जेक्ट डिक्लेअर करा, माझं झालं आहे. आणि मग जे हातात घेत आहे ते कंप्लीट करणार फोकस जाईल. मागचा सब्जेक्ट जो राहिला आहे त्याच्यात कुठलीही मनात 1% ठेवायची नाही, गोष्टी ही राहिली म्हणून. क्लिअर? सायकॉलॉजिकल सॅटिस्फॅक्शन, डिक्लेरेशन हे एक संबंध. मग जे काही टार्गेट ठेवायचे ते 15 टॉपिक, 10 टॉपिक, कुठला सब्जेक्ट हे कमीत कमी ठेवायचा प्रयत्न करा. तुमची रीडिंग स्पीड, तुमचं आधीचं रिव्हिजन त्याच्यावर ते व्हॅरी करू शकतं. ते आपापलं टार्गेट ठेवून द्या. बरं, दुसरं सोल्युशन. आता बघा, उदाहरणार्थ तुम्ही ठरवलं की मला हे रिवाईज करायचं आहे, कुठलाही सब्जेक्ट, कुठलाही टॉपिक. पुढची पॉसिबिलिटी सांगतो. उदाहरणार्थ तुम्ही टार्गेट ठेवले मला 20 टॉपिक वाचायचे. 20 टॉपिकमध्ये आपल्या ठरल्याप्रमाणे तुम्ही ओव्हर एक्सपेक्टेशन केलं स्वतःकडून, पण झाले किती? 15 टॉपिक कंप्लीट झाले आणि आता 5 टॉपिक राहिले. पण मग आता वेळ पण नाही, आता दुसरा पण सब्जेक्ट करायचा आहे मला. मग ज्या सब्जेक्टचं तुम्ही 20 टॉपिकचं टार्गेट ठेवलं होतं, 15चं पूर्ण झाले, 5 झालेच नाही. रिव्हिजनच्या स्टेजला म्हणतोय मी ह्याच्यात. आणि तसंच तुम्हाला परीक्षेला जावं लागतं. तुमचा प्रॉब्लेम काय माहिती का, जे टॉपिक झालेत त्याचं सॅटिस्फॅक्शन, त्याचं कॉन्फिडन्स नसतं तुम्हाला. जे थोडेच टॉपिक राहिलेत त्याची भीती फार असते. आणि मग हे जे 5च टॉपिक राहिलेत, ही जी भीती काय करते माहिती का, हे सगळं डॅमेज करते. म्हणजे जे माझा मॅक्झिमम 85% पार्ट सब्जेक्टचा झाला आहे, रिवाईज करून झाला आहे, चांगला झाला आहे, फक्त हे 5% किंवा काही किरकोळ टक्के जे 10-15% राहिले, हे अख्खं डिस्ट्रॉय करतं. पटतंय का? ही रिॲलिटी आहे. ही डिस्कस करायची म्हणून तुमच्यासोबत.
म्हणजेच ह्याचं हे जे म्हणतो ना 20 टॉपिकचं 15% झालं, हरकत नाही. आता ह्या 5चं काय करायचं? मला एक प्रश्न सांगा, मी विचारतो तुम्हाला. तुमचे जे हे झालेलं एरिया आहे याच्यावर प्रश्न येतील का? येणार आहेत. बरं, आता जे काही समजा इकॉनॉमीशी मी 15 प्रश्न म्हणेल, त्याच्यातला काही एरिया तुमचा झाला आहे, फार मोजकाच राहिला आहे, ह्याच्यावर परीक्षेला प्रश्न येईलच ह्याची गॅरंटी आहे का तुम्हाला? म्हणजे जर ह्याच्यावर प्रश्न नाही झाला तर मग वेल अँड गुड, विन विन सिच्युएशन, भारी झालं. पण तरी तुम्हाला सर मग आला तर सांगतो ना पुढं. आता जर याच्यावर प्रश्न आलाच तर मला सांगा 15पैकी हे मोजकेच टॉपिक राहिले तर तुमचे ह्याच्यावर 10 प्रश्न येतील का? जो एरिया तुमचा राहिला तो थोडाच राहिला आहे, मग त्या थोड्याच याच्यावर किती प्रश्न येतील? थोडेच. 1 प्रश्न, 2 प्रश्न, 3 प्रश्न येतील. ठीक आहे, इथं धरू आपण 3 प्रश्न आले तरी पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे. बरं, उरलेले 12 प्रश्न कशावर आले? तरी तुम्ही वाचलेल्या एरियावर आहे. मग काय प्रॉब्लेम आहे? मेजर एरिया, जास्त प्रश्न ह्याच्यावर आलेले आहेत, मग हे कॉन्फिडन्स असला पाहिजे ना. बरं, पुन्हा मग आता हे 3 प्रश्न आलेत. आता ऐका, जे की तुमचं शेवटच्या टप्प्यात रिव्हिजन करायचं राहिलं आहे, असे 3. मला सांगा, हे जे 3 प्रश्न आहेत हे ज्या टॉपिकवर आलेले आहेत ते टॉपिक आजपर्यंत आयुष्यात कधीच वाचले नाहीत का? प्रॉब्लेम काय? रिव्हिजनच्या स्टेजला सर माझी त्याच्यावर नजर पडली नाही, मला जी टाकायची होती लास्ट ते पडलं नाही. टॉपिक माहिती आहेत, कन्सेप्ट पण क्लिअर आहेत, म्हणजे हे पूर्णतः झिरोच आहे माझं, असं आहे का? नाही. मग ह्या तिन्हीपैकी ओळखीचा असेल काहीतरी, एखादा तरी प्रश्न येईल का? नाही. इलिमिनेट तरी करू शकाल, वॉट एव्हर. म्हणजेच पॉसिबिलिटी कितीही वर्ड्स लेवलला पकडा तुम्ही. हे इथं 10 ते 12ची रेंज मी नेहमी सांगतो ही प्रत्येक सब्जेक्टला शक्य आहे. त्यामुळे तुम्हाला जे झालं आहे त्याच्यावर समाधान मानायचं आहे, कॉन्फिडंट राहायचं आहे. जे राहिलं आहे त्याचं फार किरकोळ भाग असेल आणि तो आधीही वाचला असेल तो परीक्षेत टॅकल करू शकतो. आणि जरी नाही टॅकल केला तरी ह्या 3 प्रश्नांना तुमचं सगळं बरबाद होत नाही आहे, इथं तुम्ही टिकून राहू शकता. हे स्वतःला सांगा आणि हे प्रॅक्टिकली आहे. जर तुम्हाला पटत असेल मी जे म्हणतोय ते, आणि ह्याच सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत आपल्या अशा समोर आल्या नाहीत. आपल्याला जे राहिलं आहे त्याची भीती घेऊनच आपण परीक्षेला गेलो की मग हे इकडचं चक्र, हे इकडं हे इन्सिक्युअर, मग लो कॉन्फिडन्स. का? कशामुळे कॉन्फिडन्स माहिती का? हे राहिलं तुमचं, हे इथं एवढंच राहिलं आहे. अरे हे सगळं कुठं डॅमेज करून चाललं आहे ते बघा. ह्याच्यामुळं काय व्हायला लागलं आहे? परफॉर्मन्सवर परिणाम होतो, कारण ती मनात भीती राहते, ह्याच्यावर आला त्याच्यावर आला तर स्कोअर कमी आणि रिझल्ट जातो. वास्तव स्वीकारा, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. मी इथं तुम्हाला जे सांगायला लागलो आहे हे आत्ता करणं शक्य आहे. ह्याच्यात फार जास्त वाचन, फार कुठं रेफरन्स बुक, नथिंग. स्वतःला कमांड द्या, मेंटॅलिटीवर काम करा. आणि इकडं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, जे तुम्ही असे बिथरलेल्यासारखे असतात, अस्थिर असतात. विषय काय माहिती? आजपर्यंत जे काय तुम्ही 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष अभ्यास केलेला आहे, खूप जास्त कंटेंट गोळा केला, हे पुस्तक, ते पुस्तक, ही नोट्स, ती नोट्स, हे लेक्चर, बॅच, वॉट एव्हर सगळं केलं आहे. म्हणजे जी परीक्षा, जे युद्ध आहे आपलं लढायचं आहे त्यासाठी शस्त्रास्त्र, दारुगोळा खूप गोळा केलेला आहे. नोट्स, बॅच, रिव्हिजन लेक्चर, काय असेल ते, हे दारुगोळा, शस्त्रास्त्र येणाऱ्या परीक्षेसाठी. म्हणजे हे खूप जमा करून झालं तुमच्या. अजूनही तुम्हाला शस्त्रास्त्र आणि दारुगोळाच जमा करायचा आहे का शेवटच्या 4-5 दिवसामध्ये? पण आता त्याच्यात जरा थोडं थांबा. उलट तुम्हाला आता काय गरजेचं माहिती का? शेवटच्या टप्प्यात हे जे शस्त्रास्त्र गोळा केलेले आहेत तुम्ही, अरे ते युद्धात कसे वापरायचे हे बघता का नाही? ज्याला आपण म्हणतो शेवटच्या ह्याच्यामध्ये ते धार लावणं त्या तलवारीला. नाही तर अजूनही तुम्ही तलवारी गोळा करता, अजूनही शस्त्रास्त्रच गोळा करता आणि युद्धात काय करणार आहे? मग कुठलं शस्त्र कसे वापरायचे, काय करायचं ह्याची कुठं तयारी केलेली आहे? म्हणजे हा जो पार्ट आहे ना की हे आता जमा करणं पूर्ण सोडून नका देऊ. जे वाटते तुम्हाला वाचा, रिडिंग करा, अभ्यास चालूच ठेवा. पण त्याच्याऐवजी आता थोडा वेळ, अर्धा वेळ हे काय करायचं माहिती? हेच शस्त्रास्त्र कसे वापरायचे ह्याच्यावर लक्ष द्या. हा व्हिडिओ खरंच तुम्हाला पेपर झाल्यानंतर नाही आठवला तर मला म्हणा की सर हे नाही, ह्याच्यावर काम करणं गरजेचं होतं. कितीतरी विद्यार्थी असे आहेत ज्यांचा अभ्यास खूप चांगला असतो, पण मग विषय तोच येतो की त्या 1 तासामध्ये प्रेशर हँडल करणं झालं नाही. जी स्वतःची भीती आहे ना ती टॅकल करणं झालेली नाही आणि ते सगळी भीती, ते प्रेशर सगळं डिस्ट्रॉय करून टाकतं. मग तुम्ही एवढं सगळं गोळा करून तुमच्याकडे पाहिजे ते सगळं शस्त्र एकदम जबरदस्त आहे. आता त्याचा फायदा काय झाला? युद्ध हरले ना तुम्ही. जगातलं सगळ्यात टॉपचं तुमच्याकडं काय असेल ते भारी आहे. तसंच हे युद्धशास्त्र म्हणजे त्या अँगलने नाही, मी परीक्षेच्या अँगलने म्हणतोय. भारी पुस्तकं आहेत, चांगल्या नोट्स आहेत, कन्सेप्ट क्लिअर आहेत, फॅक्ट्स पार्ट आहेत, सगळं खरं आहे. पण तुझा रिझल्ट आला ना, फेल झाला ना तू. मग काय इतके वर्ष केलेली मेहनत गेली. आता त्याचा वापर कसा करायचा हे इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी युअर माइंडसेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही स्वतःला कसं बघता हे इथं चित्र. साधी मांजर आहे पण स्वतःला वाघ म्हणून बघते. मग आपण तसंच तुम्ही सगळं जर केलं असेल, तयारी असाल तर मग घाबरायची काय गरज आहे? पण आपण डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळतो, आता काहीच खरं नाही, मी हारणारच आहे. हे बघा, स्वतःला जर तुम्ही युद्ध म्हणत असाल तर मग त्या ताकदीनं लढलंही पाहिजे. म्हणजेच काय म्हणतो आपण, म्हणतो ना की जर जिंकलो तर ठीकच आहे, पण जर हरलो तरी इतिहास घडला पाहिजे. म्हणजे मग इतिहास कधी घडतो? हरल्यावर सुद्धा. तो योद्धा, ते सैनिक ताकदीनं लढल्यानंतर. म्हणजे जी अपयश म्हणतो ना आपण, अपयशाची सुद्धा दखल घेतली जाते.
कधी जेव्हा ती लढाई तेवढ्या ताकदीची झालेली असेल. पण आपलं इथं डायरेक्ट सरेंडर, संपला विषय. हे जर झालं तर कशाची काय दखल आणि कशाचं काय. मग आपण अपयश घ्यायचं आहे आपल्याला, हा मुद्दा नाही आहे, पण किमान तुम्ही लढले तरी चांगले पाहिजेत. तर तुमचा तो माइंडसेट महत्त्वाचा आहे, त्याच्यावर काम करा. हे वाक्य लिहून ठेवा माझं. इथून पुढे 4-5 दिवस 2 दिवस जे काय राहिले परीक्षेला, तुमच्याकडे कधी व्हिडिओ येईल तोपर्यंत तुम्ही किती दिवस राहतील मला माहीत नाही, आणि हे तुमच्या मित्रांना आवर्जून शेअर करा हा व्हिडिओ. इथं मी काय म्हणलं बघा, आत्ता ह्या उरलेल्या कालावधीमध्ये जो विद्यार्थी अभ्यासासोबत किंवा रिव्हिजनसोबत, ते तर सोडायचंच नाही अभ्यास आणि रिव्हिजन, पण त्याच्यासोबत जो विद्यार्थी मेंटल स्टॅबिलिटी, स्वतःचा माइंडसेट, मानसिक स्थिरता याच्यावर जो विद्यार्थी काम करेल तोच विद्यार्थी मुख्य परीक्षेला असेल. हे लिहून ठेवा माझे शब्द. जो विद्यार्थी फक्त आणि फक्त कंटेंट, रिव्हिजन, रीडिंग ह्याच्याच मागे लागत असेल आणि त्याला जर मग त्या परीक्षेत 1 तासात काय भीती येणार आहे, काय प्रॉब्लेम येणार आहे ह्याच्यावर त्याने विचारत नसेल केला तर मात्र जड जाणार आहे प्रकरण. मी म्हणत नाही की ते फेलच होईल, पण मात्र जड जाईल. कारण ही नॅचरल फिलिंग आहे, भीती, इन्सिक्युरिटी, हे राहिलं ते राहिलं. अरे मोठा अथांग समुद्र आहे आपल्या MPSCच्या सिलेबसचा, तो कधीच नाही संपणार. मग आपल्याला डिक्लेअर करावं लागेल, कुठंतरी थांबावं लागेल ना. पण ते थांबवायचं कोणी सांगितलंच नाही आपल्याला. वाचत सूट, पद सूट, हे पण वाच, ते पण वाच, हे घे, अजून घे. अरे किती ते सांगतो मी. बस आता आहे तेच नीट शांतपणे घ्या आणि याच्यावर काम करा. म्हणून हे शब्द इथं लक्षात ठेवा. मेंटल स्टॅबिलिटी, पॉझिटिव्हिटी, हे इथं, हे इथं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जे पाणी आहे ते जर असं अस्थिर असेल ना, सगळं असं त्याच्यात सगळं टर्ब्युलन्स असेल ना, तर ते दिसणारच नाही काय ते. हे इथं द माइंड त्याच्यासारखंच आहे की हे टर्ब्युलंट जे असेल ना तर ते दिसतच नाही काही. आणि जर शांत असेल तर सगळं क्लिअर. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत केलेला अभ्यास हा तुमच्या माइंडमध्ये, डोक्यामध्ये आहे. तो जेवढं शांतपणे त्याला बाहेर काढाल तेवढं ते बाहेर येईल, तेवढं तुम्हाला ते रिस्पॉन्स देईल नॉलेज, तुमची रीडिंग, तेवढं ते तुमचा परफॉर्मन्स वाढवेल. नाही तर अदरवाईज सगळं डिस्टर्ब होणार आहे. हेच येतं. तुम्ही जेवढं शांततेवर काम कराल तेवढं लक्षात ठेवा. आता याच्यात कॅटेगरी केलेली आहे विद्यार्थ्यांची, जुनी विद्यार्थी, नवीन विद्यार्थी. जुन्या विद्यार्थ्यांबाबत इथं सगळ्यात जास्त प्रेशर आहे त्यांना, सगळ्यात जास्त भीती त्यांच्यामध्ये असेल. का? कारण आत्तापर्यंत अपयश खूप जास्त आलेले आहेत, खूप वर्ष झाले. मग समाजाचं प्रेशर, वय खूप जास्त झालेलं आहे, फॅमिलीचं प्रेशर, मुलींबाबतीत लग्नाचं असेल, वयाचा इश्यू असतो फार मोठा, सगळंच. म्हणजे मुलगा असेल, मुलगी असेल, जुन्या विद्यार्थ्यावर प्रचंड जास्त प्रेशर आहे. त्याची खूप जास्त जाणीव आहे मला, जवळून मी बघितलेलं सगळं. त्यांच्यासाठी इथं हे आत्ता जे मी सांगितलं ह्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. मला सांगा, अभ्यास खूप झाला आहे, तुमचा अभ्यास कमी आहे का? नाहीच आहे ना. मग तुम्ही किती विद्यार्थी बघताय अभ्यास असूनही त्याचा रिझल्टच येत नाही. मग कुठली तरी एक गोष्ट अशी आहे ना की जी अभ्यासाच्या व्यतिरिक्त गरजेची आहे. दॅट इज युअर माइंडसेट, दॅट इज युअर मेंटल स्टॅबिलिटी. तुम्ही त्या 1 तासात तिथं काय परफॉर्म करता, तुम्ही त्या प्रेशरला कशी डील करता, कसं डील करून तिथं तुम्ही तुमचा परफॉर्मन्स बेस्ट देता, याच्यावर जर कामच नाही केलं तर काहीच फायदा नाही. इतके वर्ष एवढे रीडिंग करून, रिव्हिजन करून झिरो सगळं. जुन्या विद्यार्थ्यांबाबत 2 गोष्टी आहेत. ह्यांच्याबाबत निगेटिव्ह बाजू काय आणि पॉझिटिव्ह बाजू काय बघा. निगेटिव्ह बाजू ही आहे, आत्तापर्यंत बऱ्याच प्री दिल्यात, मेन्स दिल्यात, यशच नाही मिळत, खूप वर्ष झालं. आणि मग जे मी सांगितलं ते समाज, काय पाहुणे, इकडं तिकडं सगळं प्रेशर आहे. म्हणजे अशा लेवलला आहे की आपण, मी म्हणलं तुम्हाला मागे कुठल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं असेल की आपण डायरेक्ट गुन्हेगारासारखं फील करतो. एवढ्या लेवलला आपल्या हे असतं, ते प्रेशर असतं सगळं. ही निगेटिव्ह बाजू आहे. पण आता नीट आहे का मी काय म्हणतो ते, माझ्या ह्याच्या आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं, त्यामुळे तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत पण असेल. जे पहिल्यांदा बघतात ते नीट आहे का. जुन्या विद्यार्थ्यांकडं निगेटिव्ह बाजू किंवा निगेटिव्ह गोष्टी भरपूर समाजानं लादलेल्या आहेत. पण त्याला स्वतःला एक बाजू स्वतःला सांगावं लागेल की तुझ्याकडे बाबा, जुन्या विद्यार्थ्याकडे सगळ्यात मोठी ॲसेट, पॉझिटिव्ह बाजू तुझ्याकडे कुठली असेल, दॅट इज युअर एक्सपिरियन्स. तुमचा अनुभव हा सगळ्यात मोठा तुमचा आत्ताचा तुमच्याकडे असलेला काय म्हणतो त्याला शस्त्र आहे. किंवा तुमच्याकडे सगळ्यात मोठी कुठली ॲसेट असेल तर ती अनुभव, एक्सपिरियन्स आहे. हे लक्षात ठेवायचं स्वतःला सांगा. ह्याचं काय रिझन आहे बघा. हा अनुभव किंवा हा एक्सपिरियन्स नावाचा जो काही घटक आहे हा एका रात्रीत, एका दिवसात मिळत नाही. ह्याच्यासाठी खूप जास्त झिजावं लागतं, खूप अपयश पचवावे लागतात आणि इथंपर्यंत यावं लागतं. आणि त्यातून मिळालेला अनुभव ही साधी गोष्ट नसते. जी कोणाकडे? तुमच्याकडे, जुने विद्यार्थी. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. विषय काय रे, हे समाज किंवा कोणी असू द्यात, हे जे प्रेशर टाकतायत ना, आपण, मी म्हणलं ना मागे की आपण अपयशी आहोत, आपण गुन्हेगार नाही. म्हणजे MPSCचा जो विद्यार्थी आहे ना सगळा, की त्याला अशा फिलिंग यायला लागल्यात की हे अपयशामुळं की आपण कुठले गुन्हेगार आहेत काय, कुठली चोरी केली, खून केला, काय केलं आहे.
म्हणजे ह्या लेवलला प्रेशर झालेलं आहे. हे तुम्ही फील करत असाल मी काय म्हणतो ते. मग हे झुगारून टाका ना. अरे ॲक्च्युअल खरे जे गुन्हेगार आहेत ते छाती टोकपणे समाजात फिरतायत. ज्यांनी काय नाही ते कुणाला केलेले आहेत. आणि आपण काय एवढे प्रामाणिक अभ्यास करून चांगले हेतून हे अभ्यास करतोय. काही एक्सटर्नल फॅक्टर असतील, काही कारणांनी अपयश नाही मिळालं, ठीक आहे, आपल्या चुका झाल्या असतील, लेट इट बी, एक्सेप्ट इट. आता हे संधी आहे ना मोठी. त्यामुळे ती गुन्हेगाराची फिलिंग काढून टाका. आपण छाती टोकपणे फिरायचं, काही चूक केलेलं नाही आपण, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि तुमच्याकडे काय आहे तर अनुभव, लावापणाला सगळा हा अनुभव. आत्तापर्यंत काय झालेलं आहे काढा बाहेर सगळं, कुठं काय चुका झाल्यात काय नाही. आणि ह्या वेळेला होऊच देणार नाही चूक मी, बरोबर नाही. हे सहजासहजी येत नाही बरं का. हे असं रात्रीत मी घेतलं वाचला अनुभव आला नाही. नॉलेज मिळू शकतं काय 2-3 दिवस 4 दिवस सलग पुस्तक वाचले मी 8-8 तास, नॉलेज लगेच मिळालं मला. मी इन्फॉर्मेशन घेऊ शकतो, इन्फॉर्मेशन सांगू शकतो कोणाला. हे नाही. हे जुन्यांना चांगलं कळतं मी काय म्हणतोय ते. किती रात्र जागा लागले असतील, किती एकट्यामध्ये रडावं लागलं असेल, किती टॉर्चर सहन करावं लागलं असेल, टोमणे. म्हणजे अशा फिलिंग आहेत की तुम्ही गावाकडे सुद्धा कुठल्या कार्यक्रमाला आपल्याला जायला जमणार नाही, एवढ्या लेवलची गुन्हेगाराची फिलिंग आपण मनात घेतो. कुठं जाणं येणं हे सुद्धा टाळतं. म्हणजे ही भयान अवस्था आहे सगळी कोणाची, जुन्या विद्यार्थ्याची. म्हणून माझी तळमळ तुम्हाला दिसत असेल माझ्या बोलण्यातून ह्याच्यातून की बाबांनो अभ्यास झाला आहे ते तर केलायच तुम्ही, पण त्याच्या व्यतिरिक्त ही गोष्ट मला तुम्हाला द्यायची होती, ही घ्या सिरियसली आणि माइंडसेटवर काम करा. आणि घाबरायचं अजिबात नाही, कारण तुमच्याकडे काय अनुभव आहे. झालं जुन्या विद्यार्थ्यांचं. आता नवीनवाली म्हणतात सर आमच्याकडे या की जरा, काय आमच्याकडे सांगा. तुमच्याकडे ही 2 बाजू आहेत, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. निगेटिव्ह बाजू कुठली आहे, लॅक ऑफ एक्सपिरियन्स. आता नवीन येतं तुम्ही आता परीक्षेत दिली नसेल, काय नसेल तर अनुभव कसा येईल. ह्या गोष्टी त्याच यावर फेस करावं लागतात आणि मग अनुभव येतो, ठीक आहे. त्यामुळे ही एक गोष्ट तुमच्याकडे निगेटिव्ह आहे, लोड घेऊ नका. सांगतो आता पॉझिटिव्ह काय ते. मग इकडं काय विषय तुमचा, तुम्ही नवीन आहात म्हणजेच आत्ता सुरुवात केली आहे, काय कदाचित 5-6 महिने झाले असेल, एखादा वर्ष झाला असेल. ह्यांना प्रॉब्लेम काय माहिती का, ह्यांना एवढं प्रेशर काय, वेळ झाला आहे भरपूर, खूप वयाचे वर्ष निघून दिलेत त्यांचे. आता त्यांना रिझल्ट एनी हो काढायचा आहे. पण तुमची पॉझिटिव्ह बाजू हीच आहे, तुम्ही आत्ता आलात, तुम्ही लढा ताकदीनं बिंदास. तुम्हाला जर समजा इथं अपयश आलंच तर तुम्हाला वेळ आहे रे. अजून 1 वर्ष 2 वर्ष घरच्यांनी पण दिलेलं असेल ना, आणि हे मान्यच करताना असं पहिल्याच वर्षी MPSC पास झाली हे आपण नाहीच, सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं असतं. त्यामुळे तुम्हाला ह्यांच्यासारखं नाही करो या मरो की हीच एक्झाम 24च. खूप ह्या कोविडमुळं मागच्या 2024मध्ये तर एक्झामच झाली नाही, त्याच्यामुळे ह्यांच्यावर प्रेशर आहे. तुमच्यावर तसं नाही. म्हणजे जर तुम्ही अभ्यास केला ताकदीनं लढा, तुम्ही पास झालात तर खूपच चांगलं, फर्स्ट अटेम्प्टमध्ये निघू शकतात, हे पण आहेच. आणि जर नाहीच निघालं तर तुमचा पॉझिटिव्ह पॉईंट तुम्हाला काय मिळणार आहे, अनुभव मिळणार आहे. आणि मग अनुभव हा परत पुढच्या वेळेस कामाला येईल तुम्हाला. विन विन सिच्युएशन, दुसरा ऑप्शन नाही. जसं ते मी म्हणलं ना, काय असतं ह्या नवीन ह्यांना आपण केला अभ्यास, पास झालो तर खूपच चांगलं, आणि नाही झालं तर एक संधी असतेच जी ह्यांच्याकडे नाही आहे. आणि ते सैनिकाचं एक उदाहरण देतो बघा नेहमी मी. समजा मी लढाई करतो, समोरून सैनिक आहेत, तर आपण त्यांना अटॅक करतो, पण इकडून पण आलेत. बरं इकडून आता जड झालं जरा आता, बरं इकडून पण आलेत, 3 बाजूनं घेरलेले आहेत आणि आता 4 बाजून घेरले, मागची पण साईड आली. मग आता ते तिथलचा जो मेन लीड करणारा असतो त्याला सैनिक म्हणतात की आता कसं आपण संपलो, 4 बाजून आपल्याला घेरलेलं आहे. त्यावेळेला तो लीड करणारा काय म्हणतो की उलट ठीक आहे हरकत नाही, आता 4 बाजून घेरलं म्हणते, आता अंधाधुंद गोळीबार करा म्हणते. आता 4 बाजूने कुठं कुठं सैनिक ते म्हणजे आपल्या विरोधात मरणारच, किंवा ते जे दुश्मन आहे ते मरणारच. सेम तसं तुम्हाला इथं टेन्शन नाही किंवा काय असेल, जे काय असेल ते बघू नंतर, आणि हे इकडं ह्यांनाही लागू होईल, ठीक आहे. चला, सो दिस इज ऑल अबाउट जस्ट आत्ता मी जे सांगितलं ते मेंटल स्टॅबिलिटी काय. आणि आता ह्या इमेजमधून तर काय मोटिवेशनचा मोठा झरा आहे. मी नेहमी उदाहरण देत असतो, कधीही पराभव हा आधी मनात होतो नंतर रनात होतो. तुम्ही ह्या गोष्टी लिहून ठेवत चला. काय होतं आहे, आपण सगळ्या गोष्टी जर स्वतः डिसाईड केलं, तुम्हीच जर म्हणलात की सर काहीच खरं नाही, माझं कॉन्फिडन्स डाऊन झाला, मी वाचलं लक्षात राहत नाही, स्वतःच आधी जर हारलात तर डेफिनेटली परीक्षेमध्ये हारणार आहेत. म्हणजे आधी पराभव मनात मान्य केला तर डेफिनेटली रनात हारणार आहेत. मग इथं तुम्ही स्वतःला आत्ता तेच सांगितलं की बाबा पराभव किंवा कुठलीही गोष्ट ही ठेवूच नका, लढानं चांगलं, लढल्यानंतर पुढे बघू काय करायचं ते. म्हणून पराभवाची भीती ही मनातून आधी काढून टाका, रनात काय होईल ते बघू, ताकदीने लढू तिथं, ठीक आहे. मी नेहमी शिवाजी महाराजांचं किंवा इव्हन बाबासाहेब आंबेडकर घ्या, महात्मा फुले घ्या, आपण सोशल रिफॉर्मर्स वाचतो ना रे एवढे, त्यांचा लढा, त्यांचं आयुष्य बनायला लागलं होतं. आपला लढा, आपली ही काय म्हणतो लढाई, हे युद्ध काय साधं, त्या 1 तासाचा खेळ झाला बघा. म्हणजे यांनी जरी अख्ख्या आयुष्य पणाला लावलेले सगळे. सो पराभव आधी मनात होतो नंतर रनात होतो. आपल्याला काय करायचं ते ठरवा. तुम्ही जर स्वतः सरेंडर झालात तर तुम्हाला जगातला कुठलाच व्यक्ती जिंकू देणार नाही. मनातून जर हरला तर तुम्ही स्वतः प्रयत्न करा, आजूबाजूला सगळेजण पुश कराल, तुम्हाला येतील. सो या निगेटिव्हिटीमधून पॉझिटिव्हकडे जाण्यासाठी थोडेफार इनपुट्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. होप सो तुम्हाला पटले. सो हा सगळा कंटेंट, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे फीडबॅक आवर्जून मेन्शन करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनाही शेअर करा. काय माहिती आहे की ह्या शेवटच्या काळामध्ये
आपल्याला मोटिवेशन किंवा इतर काही गोष्टी, 1 तासाची स्ट्रॅटर्जी, सगळं खूप काही मिळतं. पण हा जो कंटेंट आहे मला नाही आवडत कुठे मिळेल तुम्हाला, इव्हन कुठल्या बुकमध्ये, कुठल्या कशामध्ये. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, मैत्रिणींना, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि तुम्हीसुद्धा स्वतः ह्या गोष्टी फक्त ऐकून नका करू, पण तुमच्या पद्धतीनं काय तुम्हाला इम्प्लिमेंट करता येईल ते करा. जास्त स्वतःला ओळखू शकतो. आजकाल अजून एक काय गोष्ट झाली माहिती आहे का, प्रत्येकच गोष्टी दुसऱ्याला ढकलून देतो आपण. म्हणजे मोटिवेशन काही असू द्यात, यूट्यूबला एवढं अवेलेबल आहे की काही जरी छोटा तरी प्रॉब्लेम आला की लगेच सर्च करतो, छोटा प्रॉब्लेम आला की लगेच सर्च करतो, बरोबर ना. टेलिग्रामला असेल, व्हॉट्सअपला असेल, यूट्यूबला असेल, सगळे अवेलेबल आहे. आणि म्हणून आपण आपल्या क्षमता ह्या विसरलो. स्वतःलाही काही आपल्याला बदलावं लागेल हेच विसरून जातो. प्रत्येक गोष्ट दुसऱ्याने सांगितली कीच केली पाहिजे असं नका करू. ह्या भीतीमधून, ह्या इन्सिक्युरिटीमधून तुम्हीही स्वतःला आधी पुश करा. बरेच जण बाहेरून आम्ही जे सांगणारे आहोत ते 100% तुम्हाला लागू होईल असं काही नाही. मी पण जे सांगितलं फॉलो करा असं काही नाही, तुम्ही ठरवा काय करायचं ते. पण आपल्या गोष्टी आपल्याला माहिती असतात की मी ह्याच्यातून स्वतःला कसं बाहेर काढू शकतो हे आधी स्वतःला विचारा, त्याच्यावर काम करा. प्रत्येक गोष्ट दुसऱ्यावर नका डिपेंड ठेवू. आणि हा उरलेला कालावधी पूर्णतः फक्त मेंटल स्टॅबिलिटी जरी तुम्ही टिकवलात तरीही जिंकता. उगाच धडसोड करून, इन्सिक्युअर फील करून स्वतःला अजून भीतीच्या ह्याच्यामध्ये ढकलवू नका. हे आत्ता जे सांगितलं, होप सो की तुम्हाला इथं उडी मारायला मी थोडंफार मदत केलेली आहे. आणि तुम्हाला जे सांगितल्याप्रमाणे हा इथलचा सगळा माइंडसेट तुम्ही स्वतःवर कसं बघताय, त्याच्यानंतर टॉपिक किती झाले, काय झाले, हे सगळं म्हणजे खूप रिलेट होत असेल तुम्हाला. आणि थोडं तरी या ह्याच्यातून मिळाल्यानंतर इन्सिक्युरिटी काढून टाकली, कॉन्फिडन्स बूस्ट केला स्वतःचा, की ॲटोमॅटिकली त्या 1 तासात आता ह्याच्या बेसिसवर लिटरली बघा, पॉझिटिव्हिटी आणि कॉन्फिडन्स जर तुमच्याकडे असेल तर न येणारा प्रश्नसुद्धा आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. का, अटॅकिंग मोडमध्ये जा. आता डिफेन्सिव्ह मोडमध्ये नको, कसं होईल, काय होईल बघू, ते तर आहेच ना, हे केलं तर अपयश येणारच आहे. पण जर अटॅकिंग मोडमध्ये कॉन्फिडेंटलीच गेलात ना, एखाद्या वेळेस असा सुद्धा प्रश्न उत्तर बरोबर देतो आपण की जो आपल्याला वाटत होता की येणार नाही म्हणून, बिकॉज ऑफ कॉन्फिडन्स. आणि मग परफॉर्मन्स वाढतो. चांगला परफॉर्मन्स जर दिला तुम्ही, ॲटोमॅटिकली तुमची ॲक्युरसी वाढते, स्कोअर वाढतो. स्कोअर वाढला की रिझल्ट येतो. गेले ना तुम्ही मेन्सला, झालं का फील, समाधान, सॅटिस्फॅक्शन. तुम्ही म्हणाल सर इथं जागेवर अजून प्री नाही झाली, तुम्ही मेन्सला पाठवलं. बिलकुल, मी माझ्या जेवढ्या संपर्कातले मी त्यांना तेच सांगतो, आपण वास्तवावर बोलतोय. त्यामुळे डेफिनेटली हे काय फेक नाही. उगाच आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी ठेव, तू पास होशील नाही. जे आत्ता सगळं सांगितलं हे इम्प्लिमेंट केलं तर डेफिनेटली मेन्सला दिसाल तुम्ही. आणि ही एक्सपेक्टेशन जे ओव्हर ह्याच्यावरही काम केलं आपण. एक्झाम जेवढी जवळ येईल तेवढं ते नॅचरली प्रेशर वाढणार आहे. त्यामुळे अभ्यास जरी कमी जास्त झाला तरी ॲक्सेप्ट करा. उदाहरणार्थ अजून 10 तास अभ्यासाचं टार्गेट ठेवलं आपण, फॉर एक्झाम्पल. इथून पुढं रोज 10 तास होतं काय, ह्या प्रेशरमुळं 10 तास होतच नाही. समजा 8 तास झाला किंवा 6 तास झाला, आता इथं 2 तास लॉसमध्ये गेले, इथं 4 तास लॉसमध्ये गेले एका दिवशी. हे लॉसमध्ये गेले तर ॲक्सेप्ट करा, हे नॅचरली होणारच आहे. पण तुमचं काय होतं माहिती आहे का, हे 2 तास किंवा 4 तास माझा अभ्यास झाला नाही आणि ह्याच्यावर विचार करण्यासाठी परत तुम्ही तुमचे 2-3 तास घालणार. येस ऑर नो. जे टार्गेट ठेवलं होतं एक तर ते पूर्ण झालं का, नाही, थोडंच पूर्ण झालं. बरं, जे पूर्ण झालं त्याचा आनंद, समाधान नाही आहे. जे नाही झालं आहे त्याच्यावर विचार करण्यात पुढचे 2-3 तास घालणार. त्याच्याऐवजी हे जे वाटतं ना 2-3 तास नाही झाले, काय होणार आहे हे तेच सांगतो तुम्हाला. इथून पुढं कधी कधी तुम्ही असंही फील केलं असाल की रात्री अचानकच 1ला 2ला जाग येते, 3ला जाग येते. हो सर झाले माझ्यासोबत म्हणायचं, बरोबर. इथून पुढं अजून होणार आहे, झोपच लागत नाही. प्रेशरच एवढं आहे ना. बरं, त्यात झोप नाही लागली ठीक आहे, 3-4ला उठली तुम्ही, 1-2 तास झोपच नाही आली, मग पुन्हा 6ला झोप आली. तर 6ला झोपल्यानंतर पुन्हा तुम्ही लायब्ररीत 7ला जाता. बरं, आता विषय काय की ती झोप नाही झाली तेव्हा ती पूर्ण कर पुन्हा. पण रात्रीचं टेन्शन, मग रात्री जागरण झाल्यामुळे पुन्हा तसंच रेटायचं, त्याच्यात परत ते काहीतरी तब्येतीवर परिणाम होणार, दिवसभर पण हे करायचं. त्याच्यापेक्षा जे रात्री झालं त्याच्यात परत तू झोप थोडी घे, नॉर्मल हो. सध्या हेल्थ ही जपली पाहिजे. आणि मी म्हणलं ना, हे असं होणारच आहे, हे ॲक्सेप्ट करा. ठरवल्यापैकी जे आहे 10 तासाच्या ऐवजी 5 तास होणार आहे. आणि नाही झालं ना 5 तास, ठीक आहे ना, त्याचा रिग्रेट करून पुन्हा सगळं बरबाद नका करू. कळालं मला काय म्हणायचं, उद्देश पोहोचला असेल. आणि फिलिंग ऑफ कम्प्लीटनेस आणा. जे झालं ते झाले म्हणायचं, डिक्लेअर करून टाकायचं, लेट इट बी. आणि जिथून सुरुवात केली होती तिथे शेवटी येतो. थोडीफार तरी भीती गेली का, मी म्हणत नाही की लगेच भारी झालं, जादूची कांडी फिरवली सर 1 नंबर फिलिंग यायला लागली, नथिंग. पण जे काही तुम्ही केलात विचार, अजून तुम्ही विचार करा, लिहून काढा. आणि भीती आपल्याला संपवायच्या आत भीतीला संपवा. आणि मग तसं काय होतं काय नाही होत ते बघा. ठीक आहे. तेव्हा अजिबात काळजी नका करू. भरपूर डोस झाला आता ह्याच्या पलीकडे काही नको म्हणावं. जे आहे ते आता इम्प्लिमेंट करू द्या. बिंदास. ऑल द बेस्ट. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. लक्षात घ्या, परिस्थिती कशी असू द्यात, योद्धा मैदान सोडत नाही.
त्यामुळे अजून आपण तिथंपर्यंत गेलो नाहीत. अजिबात मैदान सोडायचं नाही. कुठल्याही क्षणात असं वाटलं सर संपलं, इतके दिवस केलेलं, अजिबात नाही. हे शब्द आठवायचं, मैदान सोडायचं नाही. काहीही होऊ द्या. अजून मी म्हणतो ना तुम्हाला, एक दिवस पूर्ण असं झालं की अभ्यास नाही झाला सर, हरकत नाही. मी शब्द काय म्हणतोय, परीक्षेच्या त्या 1 तासाच्या 59व्या मिनिटापर्यंत, 60व्या मिनिटापर्यंत, 1 तास जो आपला, तिथंपर्यंत मैदान सोडायचं नाही. काहीही होऊ द्या. आणि त्याच्यानंतर मग परिणाम बघा, काही नाही, सगळं होतं आहे. आपण अभ्यास केलेला आहे, आपण MPSCचे योद्धे आहेत रे. म्हणलं तुम्हाला नको ते खरे ॲक्च्युली जे काही वाईट कामं करतात ते छातीठोकपणे समाजात फिरतात राव. आपल्यासारखे प्रामाणिक अभ्यास करणारे मुलं गुन्हेगाराची फिलिंग घेऊन समाजात वावरताना, कुठेही वावरताना असं वाटतं की जसं काही म्हणजे काय नको मोठा गुन्हा केला आहे ना, आणि अशा लेवलला गेलं आहे. फुल्ली छातीठोकपणे फिरा, चांगल्या गोष्टी करतोय. यश अपयश ते नंतर बघून. आणि आता तेच नंतर फर्स्ट आन्सर की आल्यावर पुढे ठरवू काय करायचं ते, आयुष्यात काय होईल ते. आता नका घेऊ. म्हणून आता लढायचं, एवढंच ठरवा. चला, ऑल द बेस्ट. पराभवाची भीती मनातून काढून टाका. जेवढं पॉझिटिव्हिटी ठेवता येईल स्वतःला तेवढं ठेवा. अभ्यासाच्याच प्रचंड मागे न लागता खूपच वाचन वगैरे झालं सगळं. जेवढं स्वतःला शांत कशा पद्धतीने ठेवता येईल ते तुम्ही ठरवा. काही वाटलं मी आहेच, फोन करा. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहेत. वी ऑल आर विथ यू, ऑलवेज विथ यू. अर्थनीतीमार्फत टेलिग्रामलाही तुम्हाला मी जेवढं काही शक्य तेवढे इनपुट्स टाकायचा प्रयत्न करतो, ह्या अशा मॉरल बूस्टिंगसाठी, मोटिवेशनसाठी. ठीक आहे. पण हे माझं वास्तव असतं. उगाच हवेत गप्पा करायला मला नाही आवडत. त्यामुळं तुम्हाला किती जणांना रिलेट झालं, कुठल्या गोष्टी रिलेट झाल्यात, तुमच्या पद्धतीने घ्या. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, लाईक करा, तुमचे फीडबॅक मेन्शन करा. ऑल द बेस्ट. भेटू मेन्सला. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. ऑल द बेस्ट. थँक्यू.